नमस्कार. कथा चौथी. भूतबाधा. सकाळची वेळ होती. आकाशात काळे निळे ढग जमले होते. पहाट फाकली तरी उजेड पसरला नव्हता. सूर्योदय होऊनही अंधारलेलंच वाटत होतं. सूर्याची किरणं ढगाआड दडून बसली होती. पाऊस पडण्याची चिन्ह दिसत होती. शेतकरी आणि शेतमजूर त्यांच्या कामावर जाण्याच्या तयारीत होते. नदीला 1-2 पुरांची वर्णी लागलेलीच होती. विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती. ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याची चांगली व्यवस्था केली नसल्यामुळे फलाटावरील वस्ती नदीच्या पाण्यावर जगत होती. मात्र नदीच्या दूषित पाण्याने पटकी आणि मलेरियाची साथ येऊन गेली होती. त्यात काही जणं दगावलेली पण होती, तर काही वेळीच उपाय झाल्यामुळे वाचलेलीही होती. नामदेवचा इलाज करूनही त्याला काही आराम पडत नव्हता. दवाखान्याची वारीही त्याने केली होती. त्याचे सारे इलाज निरर्थक ठरत होते. त्याच्या आजाराची सदृश्य लक्षणं ही साथीच्या रोगासारखीच वाटायची. त्याला डॉक्टराचा गुण आला नसल्यामुळे त्याचं दुखणं वाढत गेलं. बरं होण्याची काही लक्षणं दिसतच नव्हती. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तो दिवसागणिक खंगत गेला होता. जीवनाच्या अमावस्याकडे त्याची वाटचाल सुरू झाली होती. असा कसा ताप, खोकला आहे, जादवी नाही, अशी सगळ्यांच्या तोंडी चर्चा असायची. अमक्या तमक्या दवाखान्यात जा, तडी चांगला गुण येतो. अमुक तमुक ठिकाणी जा, तडी बरा वशील. काही जण त्याला सल्ला द्यायचे. आजारांनी अस्वस्थ झालेल्या आणि कातावलेल्या नामदेवने 2-3 डॉक्टरकडे दाखवलं होतं. पण त्यांना त्याच्या आजाराची नाडी काही सापडली नव्हती. त्याला अशक्तपणा आला होता. त्याच्या ड्रायव्हरकीला रजा देऊन तो घरी आला होता. नवरा बऱ्याच दिवसांनी घरी आल्यामुळे सुशीलास आनंद तर झालाच होता, पण नवऱ्याची खालावलेली प्रकृती पाहून दुःखही झालं होतं. तिने विचारलं, का व? हे काय तब्येत केली तुम्ही अशी? लवकर नाही येता येत नव्हतं का घरी? आव, मले वाटलं ताप खोकला आहे तर जाईन निघून. काय होतोय तुम्हाले? अंगात ताप वाटतो, खोकला येतो, जुलाब होतात. बरीच औषधं घेतली पण फरक काही पडत नव्हता, म्हणून घरी निघून आलो. बरं, मी तुम्हाला गवती चहा करून देते आणि गावातून गोळी घेऊन येतं, मग बरं वाटीन. सुशीलाने चहा करून दिला. थोड्या वेळाने गावात जाऊन आली. त्याला ॲनॅसिन आणि सोबत ॲक्शन 500ची गोळी पण दिली. नवऱ्यासाठी प्रेमळ डॉक्टर होऊन ती पुन्हा म्हणाली, आता तुम्ही आराम करा. मी निंद्याले जाऊन येते. काही लागलं तर पोहऱ्याला सांग जा. तो काहीच बोलत नव्हता. फक्त खाटीवर पडल्या पडल्या त्याने तिच्याकडे केविलवाणी नजऱ्यांनी पाहिलं. ती शेतात कामाला निघून गेली खरी, पण तिच्या डोक्यात नवऱ्याचेच विचार होते. सवयीने शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिचं सरळ पाऊल पडत होतं. मन मात्र वाकडं तिकडं पळत होतं. दवाखान्यात दाखवूनही का बरं फरक पडत नशील, या विचाराने ती अस्वस्थ होत होती. त्याचं उत्तर तिला काही मिळत नव्हतं. शेती कामाचे दिवस असल्यामुळे लोक शेताच्या कामावर निघून गेले होते. घरी म्हातारी कोतारी माणसं, शाळकरी आणि लहान मुलंच होती. त्यांच्यात नामदेव एकटाच परमेश्वराचं नाव घेत कणत खाटीवर तगमग करत होता. नामदेवची घरची परिस्थिती फार गरिबीची होती. त्याचे आई वडील हातमजुरी करायचे. त्यातच त्यानं कसं तरी मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. मॅट्रिक नापास झाल्यावर गरिबीमुळे त्याची पुढच्या शिक्षणाची उमेद खचली होती. घरी शेती ना पाडी ना बाप कमाई. आईवडिलांचा पारंपरिक मजुरीचा शाप स्वीकारणं त्याला काही आवडत नव्हतं. जीवनात काहीतरी चांगलं करण्यासाठी, भवितव्य घडवण्यासाठी तो सरळ घरातून निघून गेला होता. कुठे जायचं हेही त्याचं ठरलेलं नव्हतं. बावटळीतील पालापाचोळ्यासारखी त्याची अवस्था झालेली होती. सुखद स्वप्न पाहण्याचं वय असूनही तो जगण्याचा ताण डोक्यावर घेऊन बेवारस कुत्र्यासारखा भटकत होता. तो पोटापाण्यासाठी देशोधडीला लागलेला होता. भयंकर आजाराने हतबल होऊन काही वर्षांनी घरी परतला होता. दुखणं सोबत घेऊन आलेला नामदेव घरी येऊनही त्याला काही बरं वाटत नव्हतं. तिकडेच मेलो असतो तर बरं झालं असतं, असंही त्याच्या मनात यायचं. नामदेव काही दिवसांच्या भटकंतीनंतर एका नॅशनल परमिटधारक मालट्रकवर ड्रायव्हरच्या हाताखाली किन्नर म्हणून कामाला लागला होता. त्याचा आनंद त्याला तर झालेलाच होता.
त्याच्या स्वतःच्या पोटाचा प्रश्नही मिटलेला होता. तेव्हा किन्नरकी करता करता ड्रायव्हर होण्याचे मनाचे मनोरे त्याने रचलेलीही होते. त्याच्या ड्रायव्हरला तो नेहमी म्हणायचा, साब हमको गाड़ी सिखाएंगे ना? जी हाँ, क्यों नहीं? अब तू मेरा खास आदमी है, ज़रूर सिखाऊंगा. सिर्फ मैं जो कहूँ वैसा करना, हमें छोड़ के मत जाना. ड्रायव्हरने नामदेवाला खात्रीने सांगितलं. तेव्हा त्याच्या मनाला बरं वाटलं. त्याला ड्रायव्हरकीचा मोह झाल्याने आपण ड्रायव्हर बनू तेव्हाच घरी जाऊ असं त्यांनी मनोमन ठरवलेलं होतं. नामदेवला किन्नर होऊन 2 वर्ष उलटले तरी त्याच्या ड्रायव्हरने त्याच्या हातात गाडीचं स्टेअरिंग दिलं नव्हतं. उलट ड्रायव्हरने त्याच्याकडून गाडीचं काम मात्र करून घेतलं. आशेच्या मारे तो संपूर्ण देशभर ड्रायव्हरसोबत फिरला होता. ड्रायव्हर होण्याच्या अपेक्षेने तो धडपडतही होता. देशातील अनेक मोठ्या शहरांचं पाणी तो प्यायला होता. एखादी वेळी शहरात मुक्काम असला की ड्रायव्हर वेश्यागमन करायचा. नामदेव कधी गाडी सांभाळायचा तर कधी ड्रायव्हरबरोबरही असायचा. एकदा त्याची गाडी नॅशनल हायवेला बंद पडली होती. थोड्याफार अंतरावर एक ढाबा होता. रात्रीचे 8 वाजले होते. ते दोघेही ढाब्यावर जाऊन जेवण करून परत त्याच्या गाडीजवळ आले होते. अशावेळी त्याच्यासोबत ड्रायव्हर अश्लील चाळे करायचा. त्याचं विकृत वर्तन नामदेवाला आवडत नव्हतं, पण नाईलाजाने त्याने ते सहन केलं होतं. त्यानंतर कधीकधी तो म्हणायचा, साहब ये क्या करते हो, मुझे अच्छा नहीं लगता, मैं काम छोड़ने चला जाऊँगा. नामदेव, अरे भाई तुमको गाड़ी सीखनी है ना, ड्राइवर बनना है ना, तो थोड़ा सा उल्टा पुल्टा किया तो क्या जाता है. मेरा कहा मानो, मैं तुझे 1 दिन में गाडी सिखा दूंगा. ड्रायव्हर त्याला आमिष दाखवायचा. त्यामुळे नामदेवनेही फारसं मनावर घेतलं नव्हतं. तो मूग गिळून राहिलेला होता. ड्रायव्हरने गोड बोलून त्याच्याशी समलिंगी संबंध ठेवले होते. नंतर त्याचं नामदेवालाही काही वाटेनासं झालं होतं. त्याची मजबुरी आणि दारिद्र्य ध्यानात घेऊन त्यांनी परिस्थिती बदलून टाकण्याचा विचार केला होता. चांगलं जीवन जगण्याची आणि काहीतरी नवीन बनण्याची अनावर ओढ त्याला लागून राहिलेली होती. हेही दिवस निघून जातील असा विचार करून त्याचा ड्रायव्हर सांगेल तसं तो करत होता. बऱ्याच दिवसांनी नामदेव हळूहळू गाडी शिकला. नंतर एक चांगला सराईत चालकही बनला. गाडी चालवत येत असल्याने आणखीन लैंगिक अत्याचार सहन करणं नको म्हणून तो सरळ घरी पळून आला होता. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून कुणाला सांगताही येत नव्हतं. त्याला पुढे बऱ्याच काही गोष्टी करायच्या होत्या. घरातून निघून गेलेला मुलगा घरात परत आलेला पाहून नामदेवच्या आईवडिलांना खूप आनंद झाला होता. बऱ्याच वर्षांनी त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाला उधाण आलं होतं. अरे नाम्या, कुठे गेलता रे भूतू, किती पाहिलं आम्ही तुले, काही पत्ताच लागेना. त्याच्या आईने विचारलं. आई, मी एका ट्रकवर किन्नर होतो, गाडीही शिकलो, आता लायसन काढून ड्रायव्हर होईन. नामदेव स्वतःची नजर चुकवीत बोलत होता. बरं रे बाप्पा, घरी परत आला, लई झालं, आता तरी कुठं जाऊ नको, आईनं काळजीपोटी सांगितलं. नामदेव असाच एकदा गावामध्ये रिकामा फिरत असताना त्याची भेट राजूशी झाली. त्यांनी ड्रायव्हर झाल्याचं त्याला सांगितलं. तेव्हा त्याने नामदेवला ST महामंडळाच्या ड्रायव्हरचा बॅच बिल्ला काढण्याचा सल्ला दिला आणि म्हणाला, अरे नामदेवा, तुले गाडी येते ना, मग चाल माझ्याबरोबर, मी तुला लायसन काढून देतो, नंतर STचा बिल्ला काढजो, मग तुले लागेल नोकरी. जागा निघाल्या की आपण प्रयत्न करू. असं का? मग आपण काढून घेऊ लायसन बिल्ला. नामदेवाने तयारी दर्शवलं. पण त्यासाठी काही खर्च येईल. आपल्याला एजंटकडे जावं लागेल, भांडं तोंड, एजंटची फी द्यावी लागेल. राजूने खर्चाचा अंदाज सांगितला. का रे, पण एवढे पैसे आणू कुठून? नामदेवाने अडचण सांगितली. रोजचा शेर आणणे आणि खाणं, त्यात शिल्लक ती काय राहणार? कुठेतरी उसनवारी करावी असं त्याला वाटलं. 1000-2000 रुपयांसाठी त्याने काही जणांपुढे हातही पसरले, तोंडही वेंगाळलं, पण काहीच उपयोग झाला नव्हता. उघड्या पक्षी उघडं गेलं आणि सारी रात हिवानं मेलं, अशी त्याची गत झाल्याने तो निराश झाला होता. STतनंही आपल्याला ट्रक चालवता येते, ट्रक चालवून आपण चांगलं पोट भरू, अशी त्यांनी स्वतःची मनाची समजूत घातली होती. नंतर तो एका ट्रान्सपोर्ट कंपनीकडे गेला.
त्याने तेथील मालकाला ड्रायव्हिंगचा अनुभव असल्याचं सांगितलं आणि काम मागितलं. तेव्हा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाने त्याची चाचणी घेतली आणि ड्रायव्हर म्हणून ठेवून घेतलं. थोड्याच दिवसांनी त्याने मालकाकडून ॲडव्हान्स घेऊन वाहन चालक परवाना काढला आणि तो ड्रायव्हर बनला. नामदेवला कोणीच मदत केलेली नसल्याने हेतूशिवाय आणि कामाशिवाय कोणी कोणाला मदत करत नाही, कोणी कामात पडत नाही. प्रत्येक संबंधाच्या वेळी जो तो स्वतःच्या फायद्याचाच विचार करतो, असे विचार त्याच्या मनात राहून राहून येत होते. शेवटी शांत न बसता कामाच्या मोबदल्यात त्याने मालकाकडून पैसे घेऊन जड वाहन चालवण्याचा परवाना काढला होता. नामदेवच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. दैव कुणी जाणू शकत नाही. दैवाचा खेळ आणि विधिलिखत कोणालाच कळत नाही. त्याला तोही अपवाद नव्हता. सरकारी नोकर होता न आल्यामुळे तो खाजगी नोकर बनला होता. एक नॅशनल परमिटची ट्रक त्याच्या ताब्यात मिळाली होती. किन्नरकी करीत असताना त्याने केलेलं देशाटन तो आता ड्रायव्हर म्हणून करीत होता. मुलगा ड्रायव्हर झाला, कमावू लागला. आता त्याचं लग्न करायला हरकत नाही असा विचार त्याचे आईवडील करायचे. नामदेव घरी आला की ते त्याच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव मांडायचे. नामदेव, आता तू ड्रायव्हर झाला आहे, कमवू लागला, तर लग्न करून टाक भाऊ. तू संसार सुखानं कर, आई म्हणायची. आई, काय घाई आहे, मग करू लग्न. नाहीतरी मी घरी असतो कुठं, तो टाळाटाळ करायचा. अरे पण तू कधी कधी येतो ना, लग्न झालं की आणखीनच येत जाशील, आई गळ घालायची. त्यामुळे आईपुढे त्यालाही काही जास्त बोलता येत नव्हतं. शेवटी मालकाकडून त्याने काही आगाऊ पैसे घेतले आणि काही दिवस सुट्टी घेऊन तो घरी आला. नाही हां करता करता त्याचं लग्न झालं होतं. त्याच्या संसाराचा त्याने श्रीगणेशा केला. नंतर पुन्हा तो गाडीवर गेला होता. ट्रकशीच त्याचं खरं लग्न झालं होतं. त्यामुळे त्याला घरी यायला काही जमत नव्हतं. गावाकडच्या रूटला वर्दी मिळाली की तो 1-2 दिवस घरी भेटायलाच यायचा. मुलाबाळात व संसारात रमायचा. बायकोवर भरभरून प्रेम करायचा. साऱ्या 2 दिवसांची कसर तो पूर्ण करायचा आणि परत आपल्या उद्योगाला लागायचा. असं त्याचं नेहमीचं जीवन बनलं होतं. पण त्याला रोगाची वाळगी लागल्याने तो झाडासारखा वाळत चाललेला होता. नामदेव नेहमी ट्रकच्या लाईनवर असायचा. त्यामुळे घरी येणं त्याला शक्य व्हायचं नाही. म्हणून तो घरी फक्त पैसे पाठवायचा. मोबाईलवर बायको, पोरांची ख्याली खुशाली विचारपूस करायचा, एवढंच. त्याच्या आयुष्याची काही वर्ष अशीच भटकंतीत गेली होती. त्यातच त्याची घराकडची ओढ कमी झालेली होती. त्याची शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी त्याने त्याच्या ड्रायव्हर गुरूचेच अनुकरण केलं होतं. पत्नीपासून दूर असल्याने तो वेश्यागमन करत होता. स्वैर उपभोग घेत होता. त्यामुळे त्याला घरची आठवण काही होईना. पुणे, मुंबई, कलकत्ता आदी मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी गाडी गोडाऊनला लावून रात्र वेश्यांकडे घालवायचा. नेहमीचाच गिऱ्हाईक म्हणून तो त्यांच्यामध्ये परिचितही झालेला होता. त्याने एका चंदा नावाच्या वेश्येला पसंत केला होता. तो तिचा रखवाला आणि ती त्याची रखेल बनली होती. दोघांचे सूर चांगले जुळलेलेही होते. ड्रायव्हिंग करणं आणि स्वैर लैंगिक उपभोग घेणं यातच त्याला मौज वाटायची. ज्योतीकडे पतंग आकर्षीला जावा तसाच तो चंदाकडे ओढला गेला होता. चातकाला मेघांची आणि चकोराला पौर्णिमेची अनावर ओढ लागावी तशी त्याला चंदाची ओढ लागली होती. पत्नीपासून दूर असलेल्या नामदेवाला तो मार्ग सोयीचा वाटला होता. पण त्यावरील काटे मात्र त्याला दिसले नव्हते. बाई, बाटली आणि गाडी हेच तर त्याचं विश्व बनलं होतं. बेभान असे. एके दिवशी नामदेव दारूच्या नशेत चंदाकडे गेला होता. घरात जातानाच तिला लाडाने आवाज देत तो म्हणाला, ए चंदा, अगं बघ तुझ्यासाठी काय आणलंय. गजरे, फारच छान. चंदा त्याला कसं तरी सामोरे जात म्हणाली. आजची रात्र कशी मजेत आणि धुंदीत जाईल, नाही का. गजराच्या सुगंधात मंद धुंद होऊन जाऊ. तिला जवळ घेत तो म्हणाला. चंदाने त्याच्या हाताला धरून त्याला पलंगावर बसवलं. त्याचे कपडे काढले आणि आराम करायला सांगितलं. हे बघा, रात्र व्हायला अजून टाईम आहे. तुम्ही थोडा आराम करा. मी तोपर्यंत जेवण तयार करते. नंतर रात्र आपलीच आहे. चंदा पहिल्यासारखीच आनंदी आणि खुश नव्हती. तिच्या वैद्यकीय तपासणीत तिला गंभीर आजाराची बाधा असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि वेश्या व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. नामदेव हा तर तिच्या हक्काचा ठरलेला गिऱ्हाईक नव्हे तर ठेवलेला माणूस होता.
त्याच्यावर तिचंही प्रेम जडलेलं होतं. त्यामुळे गिऱ्हाईक म्हणून ती त्याच्याकडे पाहत नव्हती. आपला माणूस म्हणून त्याची काळजी घ्यायची, सर्व सोय करायची. तो तृप्त होईस्तोवर स्वतःला अर्पण करायची. पण आजारामुळे तिची अवस्था बिकट झालेली होती. काळ कठीण बनला होता, म्हणून ती नामदेवाला टाळत होती. तो पलंगावर बसल्या बसल्या फार ढुलत होता आणि तिला जवळ ओढतही होता. ती घाबरून दूर होण्याचा प्रयत्न करत होती. नामदेव प्यायलेला आहे, त्याला शुद्ध राहणार नाही, तेव्हा ती वेळ टळेल असा विचार ती करत होती. तो त्याच्या धुंदीत तिला आवाज देऊन त्याच्याजवळ बोलवीत होता. चंदा, ए चंदा, अगं ये ना, झोप. नाही, आज नाही, मला काही अडचण आहे. तिने टाळण्याचा प्रयत्न केला. कळलं मला सगळं, काही होत नाही. आलीस का तू? तू माझी आणि मी तुझा आहे ना, मग ये बरं इकडे. नामदेवानी गळ घातली. तो तर हट्टालाच पेटला. त्यामुळे चंदाला नकार देता आला नाही. ती त्याच्याजवळ गेली. दोघेही पलंगावर आडवे झाले. आज आपण निरोध फिरोध नाही वापरायचा, त्यांनी मजा येत नाही. तू माझी आहे ना, मग आपण खुल्लम खुल्ला. नामदेवानी हट्ट धरला. नाही हो, आज नाही. चंदाने पुन्हा टाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय? मी कशासाठी आलो मग? काम झालंच पाहिजे, तेही निरोध न वापरता. तो तिचं ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हता. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, पण निरोध वापरावाच लागेल. आम्हाला बंधनकारक आहे, विशेषतः मला तरी. कशाला? नाही, काही बंधनकारक नाही की काही नाही. आपण दोघं एक आहोत. मग कशाला बंधनं पाहिजेत? निरोध न वापरताच. नाही तर नाही. नामदेवाने हट्ट धरला. तो नशेत असल्याने ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. अहो, निरोध नाही वापरला तर काही रोग होतात. आधीच आपण काळजी घेतलेली बरी. चंदाने त्याला रोगाविषयी भीती दाखवून त्याची समजूत घातली. कसले रोग आणि कसलं काय? आपल्याला काहीच होत नाही. आपण का आजच भेटलो आहे? किती वर्ष झाली आपली गाठ पडायला. बघ बरं, कुठे काय रोग आहे? मला काहीही सांगू नको. जे करायचं ते मी सांगतो त्याप्रमाणे. शेवटी नामदेवने चंदाच्या मनाविरुद्ध नशेतच डॅश डॅश केलं. बाई बाटलीमध्ये तो बुडून गेला होता. नेहमीच तो चंदाकडे नशेतच यायचा, रात्र गाढायचा. नंतर काही दिवसांनी त्याला आजार उद्भवला, तेव्हा तो घरी आला होता. संध्याकाळीच सुशीला शेतावरून घरी आली होती. आल्या आल्या तिने नामदेवाची प्रेमाने चौकशी केली. त्याच्या अंगाला हात लावून तिने काळजीपूर्वक विचारलं, बरं वाटतंय का आता? ताप उतरला का? खोकला कमी झाला का? काहीच फरक पडत नाही. सगळं अंग गळून पडल्यासारखं वाटतंय. थकवा जाणवतोय. पार खालावलो आहे मी. मी कसं होईन आता? नामदेव मृत्यूच्या भीतीने खोल गेलेल्या आवाजात केविलवाणीपणे बोलला. कशाला घाबरता इतके? सगळं ठीक होईन देवाच्या कृपेने. आपल्या गावात डॉक्टर आला की त्याले दाखवू? सुशीलाने त्याला धीर दिला. सकाळी गावात डॉक्टर आले होते. हातात सुटकेस, त्यात सामान्य आजाराची औषधं आणि इंजेक्शनं पण होती. नामदेवने त्याच्याकडे तपासलं. डॉक्टरांनी स्टेथोस्कोप लावून नामदेवाची नाडी पाहिली, छाती आणि पोट तपासलं, जीभ आणि घसा पाहिला. काय काय होतंय ते विचारलं. त्याला होत असलेल्या त्रासाची, आजाराच्या लक्षणांची एक यादीच त्याने डॉक्टरपुढे सादर केली. डॉक्टरांनी त्याला तापावरील इंजेक्शन दिलं, स्वतःजवळील गोळ्या दिल्या आणि एक चिठ्ठी लिहून देताना ते म्हणाले, ह्या गोळ्या बाजारातून आणून घ्या, सांगितल्याप्रमाणे वेळेवर घ्या, फरक पडून जाईल. मी तिसऱ्या दिवशी पुन्हा येईल तेव्हा दाखवा. नामदेवने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्या औषधं घेतली, तर काहीच फरक पडला नव्हता. तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा त्याच डॉक्टरांच्याकडे दाखवलं. त्याने पुन्हा त्रासाबाबतची यादी डॉक्टरांच्या पुढे ठेवली. डॉक्टर साहेब, जुलाब सुरूच आहे. अंगाला खाज येते, भूक लागत नाही. तिखट खाल्लं की तोंड जळतं, तोंडात चट्टेही पडले आहे. बरं ठीक आहे, मी पुन्हा नवीन औषधं देतो. मग त्यानेही फरक पडला नाही तर जळगावला माझ्या ओळखीचे चांगले डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे दाखवा. त्यांना मी चिठ्ठी करून देतो, डॉक्टरांनी सांगितलं. महिना उलटून गेला. दिवसामागून दिवस निघून गेले. नामदेवाची तब्येत फारच खालावत गेली होती. तो बोंबिलासारखा वाळत गेला होता. एखाद्या उसाच्या जळक्या फडातल्या उभ्या असलेल्या काळ्या ठिक्कर उसासारखा तो दिसत होता. उसाच्या चिपाडासारखं त्याचं शरीर झालं होतं. एकेकाळची भरभक्कम बलदंड असलेली त्याची देहयष्टी वाळलेल्या काडीसारखी झालेली होती. आर नामदेव, हे काय हाल झाले गाड्या तुये? चांगल्या दवाखान्यात का बरं जात नाही?
असाच घरी डोळे लावून राहिलास तर कसं होईन तुझं? वडील म्हणाले, आता मी तरी काय करू बाबा? औषधी गोळ्या घेऊन थकलो, पण फरक काही पडत नाही आहे. नामदेव वैतागून म्हणाला. नामदेवाची प्रकृती फारच गंभीर झाली होती. पूर्वीच्या लक्षणांबरोबर जांघेत, काखेत आणि मानेत गाठी दिसू लागल्या. अंगाला खाज सुटली. अशा गंभीर आजाराने तो कावरा-बावरा होऊन त्रासून गेला होता. मग त्याला मरण बरं वाटत होतं, पण मरण कोणाच्या हातात नसतं. मरणासाठी कोणी जगतही नसतं. मरण यातना झाल्या की त्यातून सुटण्यासाठी कोणालाही मरणच बरं वाटतं. त्यालाही तसंच वाटत होतं आणि तो बरा व्हावा म्हणून त्याची जीवाभावाची माणसं त्याची काळजीही करत होते. आर भाऊ, असा डोळे लावून काय बसलाय? सकाळी जळगाववाले का जात नाही सरकारी दवाखान्यात? तरी सोय होईन, आईने सांगितलं. मामाजी आणि आत्याबाई म्हणतात ते बरोबर आहे. चाला तर आपण सकाळी जळगावला जाऊ आणि सरकारी दवाखान्यात दाखवू. सुशीला सासू सासऱ्यांची री उडत म्हणाली. बरं, तुम्ही म्हणता तर जाऊन पाहू. एक शेवटचा प्रयत्न करू. नाहीतरी सगळं देवाच्या हातीच आहे, नामदेव म्हणाला. सकाळी तयारी करून दोघंही जळगावला गेले. केस पेपर काढला, रांगेत नंबर लावला. बराच वेळ नामदेव कणत रांगेमध्ये बसून होता. त्याचा नंबर आला तेव्हा बायकोचा आधार घेत तो आत गेला. डॉक्टरांनी त्याची कसून तपासणी केली. तुझ्या अंगात ताप आहे? आणखी काय काय होतं आहे? डॉक्टरांनी विचारलं. नामदेवाने सारी लक्षणं सांगितली. डॉक्टरांनी त्याला सगळे कपडे काढायला सांगितले. अंगावर गाठी बघून त्यांना प्लेगची शंका आली. पण प्लेगची साथ नसल्याने प्लेग होणं तरी कसं शक्य आहे म्हणून तीही शंका दूर व्हायला वेळ लागला नव्हता. बरं, तू असं कर, वॉर्ड क्रमांक 16मध्ये जा आणि हे तपासून परत ये. केस पेपरबरोबर एक कागद देत डॉक्टर त्याला म्हणाले. नामदेवने सांगितल्याप्रमाणे तिथे जाऊन रक्त आणि लघवी तपासायला दिली. तुम्हाला याचा रिपोर्ट कळवला जाईल. तोपर्यंत डॉक्टरांनी दिलेली औषधं सुरू ठेवा. प्रयोगशाळेतील तपासणी नसताना त्यांना सांगितलं. दोघंही पती पत्नी घरी आले. कातावल्यासारखं नामदेवाचं औषध घेणं सुरू झालं, पण त्याला काहीच फरक पडला नव्हता. साऱ्या गावात लोकांनी त्याच्या आजाराविषयी तर्क वितर्क काढलेले होते. त्याले कोणीतरी करणी केली अशीन, त्याले भूतानं घोसायला अशीन, तो वैद्याकडे गेला पाहिजे. नामदेवाचा आजार वाढत गेला. तशी सगळ्या गावात लोकांची चर्चा वाढत गेली. सगळे उपाय संपले. सहज जन्माला आलेला नामदेव सहज मरणार हे ठरलेलं होतं. तो लवकर जाणार हे त्याचं दुर्दैव म्हणून लोक चर्चा करत होते. बाकी कोणाला काही देणं घेणं नव्हतं. त्याची बायको मात्र रात्र त्याच्याजवळ बसून होती. काय करावं ते घरातल्या लोकांनाही काही सुचत नव्हतं. जो तो हतबल झालेला मनातल्या मनात देवाला प्रार्थनाच करत होता. नवस कबूल करत होता, पण टळू न शकणारी गोष्ट कोणालाही टाळता येण्यासारखी वाटत नव्हती. एके दिवशी रात्री नामदेवाच्या घरातून रडण्याचा आवाज आला. तशी शेजारची पाजारची माणसं गोळा झाली. घर भरून गेलं. नामदेवाला जास्तच झालं. गावात डॉक्टर नव्हता. तालुक्याचं गाव दूर पडत होतं. रस्ता अंधारात नाहीसा झाला होता. मोटारी कुठेतरी विसावा घेत होत्या. रातकिड्यांनी अंधारात त्यांचं साम्राज्य निर्माण केलं होतं. नामदेवाचं कुटुंब रडत होतं. घरासमोर एका कुत्र्याने एक दीर्घ हेल काढावा. ती इवललंय. कोणीतरी त्याला शिवी हासडून हाकलून लावलं. ते क्याव क्याव करीत बाजूला गेलं. दुसरीकडे टिटवी अंधारातून उठली. तिने काळोखात जेब घेतली. ती टिटवी ट्याव ट्याव टिट्याव ट्याव टिट्याव ट्याव करीत फेर धरत राहिली. लोक तिला शिव्या देत होते. थोड्या वेळाने तिचं ओरडणंही थांबवलं. नामदेवाने एकवार सगळ्यांच्याकडे गरगर डोळे फिरवले. ते फिरता फिरता ताणले गेले. जणू काही डोळ्यांची पापणीही न हलवता तो सर्वांच्याकडे डोळे वटारून पाहत असल्याचा भासत होतं. तो प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला. नंतर त्याच्या डोळ्यावर हात फिरवून त्याचे डोळे झाकले होते. काळोखी रात्र घरातल्या रडबोंबलाने चिरून गेलेली होती. अखेर नामदेवले भूताने नेलंच. काय झालं काही कळलंच नाही. लोक पुटपुटत उभे राहिले. पण दारिद्र्य, बेकारी आणि कठीण अशा रोगाने त्याला केव्हाच घोसळून आणि संपवून टाकलं होतं. हे कोणाच्याही ध्यानीमनी आलेलं नव्हतं.
बावळटासारखे लोक तर्कवितर्क करीत होते. काही दवाखानेही बंद झालेले होते.